निर्जा फोन घेत असणार. तिच्यावर चिडू नका तुम्ही, तिच्यावर रागू नका. निर्जाच्या वतीने पण मी माफी मागते. ती यायला नको होतं तिनं. संतोष, शांत हो. शांत, काही करत शांत, रडू नकोस. कळतंय का अनु, तुझ्या माहेरचे जे लोक आहेत ते आपल्याला कसं वागवतात? वाईट वागवतात ना. म्हणून सांगतोय, यानंतर गिरीश कोकले हे तुझे वडील आहेत, हे कायमच विसरून जायचं. तुझं माहेर हे तुझ्यासाठी कायमचं तुटलं हे लक्षात ठेवायचं आणि 100 वेळा म्हणायचं, मी माहेरी पाऊल टाकणार नाही. सुरू. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. 2. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. 3. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. 4. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. 5. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. 10. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. 11. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. 12. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. 13. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. 15. मी माहेरी पाऊल टाकणार नाही. आई, काय झालंय? तुझा चेहरा का दिसतोय? परत काय घरात ड्रामा झालाय का? नाही, असं काही नाही. तू जेव आणि अभ्यासाला बस. आता प्रिलिम जवळ येत आहेत ना तुझ्या. ना अभ्यासाशिवाय काय बोलताच येत नाही का ग? म्हणून मला तुझ्याशी बोलायला आवडत नाही. तर मी चांगलं विचारलं होतं ना काय झालं. तसंही तुला काय फरक पडतो ना प्रथम? म्हणजे मी घरातलाच आहे ना, मग मला फरक नाही पडणार. अगं तू शाळेत ना आत्ताच आले ना, त्याला शांतपणे जेवू दे. उगाच काही सांगत बसू नकोस. नाही नाही, कोणालाच काही नाही सांगत. तुम्ही तुम्हाला हवं तसं वागा. मी आणि आई तोंड बंद करून गप्प बसतो. पिहू, चिडचिड करू नकोस. जेव आणि अभ्यासाला बस. तुझाही अभ्यास महत्वाचा आहे ना. अभि, कुठे निघालास? डोकं भणभणतंय, आलो जाऊ. जा बाबा जा. घरात बायको अशी असली की पुरुषांचं डोकं दुखणारच. येऊन जाऊन फक्त आईवर खापर फोडायचं. दुसरं येतं काय घरातल्यांना? पिहू, प्लीज. दादा बहिणी कुठे? अरे सीमाच्या माहेरी गेलेत ते. तिकडून जेवूनच येतील ते. त्याला खूप मान आहे तिकडे. काकू माहेरी गेली म्हणून तिला कोणी स्टोर रूम मध्ये डांबून ठेवत नाही. हे चोमडे, काय बोल पुटपुटतेस ग तू? नाही, काही नाही. ऍड्रेस चुकलाय का आपला? ऍड्रेस चुकला नाहीये. त्या घरातली माणसं चुकलेत म्हणून जाब विचारायला आलोय मी. माझ्या बहिणीशी असं कसं वागू शकतोस रे तू? तिला आडगळीच्या खोलीत डांबून ठेवलं होतास.
माणूसच का हैवान आहेस तू? गप्पे. माझ्या घरी यायची हिंमत कशी केली तू? ती एक बला गेली आणि हा आला. माझ्या बायकोशी तुझा काय संबंध? हा? माझ्या बायकोशी तुझा काय संबंध? ए ऐकू आलंय मला की तुझी बायको नंतर आहे, आधी माझी बहीण आहे. आणि माझ्या बहिणीला तिच्या प्रेमाच्या माणसांकडे घेऊन जाण्यासाठी मला कुणाची परमिशन घ्यायची गरज नाहीये. ताई चल तू. मला का आलायस ते तू जा. ए तुझ्या ताईनी घराबाहेर पाऊल टाकून तर दाखवा. ओपन चॅलेंज. नाही येणार. तर हेच माझं घर आहे, हीच माझी माणसं आहेत. काय बोलतेस तू? हे बघ तू एकटी आहेस असं समजू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. ताई आहे बघ, मी आयुष्यभर सांभाळेन तुला. तुझ्या घरी राजकन्यासारखी राहत होतीस ग तू. ह्या लोकांनी ना तुला मोलकरीण करून ठेवलंय. पण आता बास ताई, इथून पुढे तुझ्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही मी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, बाकीचं बाहेर बोला. चला सोड रे मला. मंदार तू जा, तू आत्ताच्या आत्ताच जा ना मंदार. नाही ताई, मी तुला इथून घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये. आई अगं का सहन करतेस एवढा छळ? कशासाठी? प्रेमासाठी? पण या कर्मदरिद्री माणसाला तुझ्या प्रेमाची एवढी तरी कदर आहे का? अगं तुला त्या आडगळीच्या खोलीत डांबून ठेवलं होतं ना, तिथे तुझा जीव जरी गेला असता तरी काही फरक पडला नसता याला. ए तू तुझ्या बायकोशी कसं वागतो हा प्रश्न मी विचारतो का तुला? तुझ्या बहिणीशी असं कोणी वागलं तर त्यालाही असाच प्रश्न विचारशील का रे? माझ्या बहिणीशी लव्ह मॅरेज केलंस ना, कशासाठी? तिला असं वागवण्यासाठी? अरे तुझ्या नाकर्तेपणाचं फ्रस्ट्रेशन माझ्या बहिणीवर का करतोयस? त्याला काय म्हणतात माहिती का? नामर्दपणाचं लक्षण. काय नामर्द आहेस तू? तुझ्या आईला नाही त्याला सांगा, शिकव मी कोण आहे. काय रे, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाला बोलायची? एवढं जर वाटतं ना तुला तर तुझ्या बायकोला जाऊन विचार जा. दिव्याचा इथे काय संबंध आहे? ए संबंध आहे, आवाज खाली कर. तुझी बायको आली होती माझ्या ऑफिस मध्ये. तिने मला सांगितलंय की ही कागाळ्या करते, तिकडचं तिकडे करते. या घरामध्ये आम्ही तिचा छळ करतो, तिला अशी वागणूक देतो, तशी वागणूक देतो, हे सगळं घरी सांगते. हे तुझ्या बायकोनी सांगितलंय मला. आता तू मला सांग ना, जर तुझी बायको तिच्या माहेरी तुझ्याबद्दल असं काही सांगायला लागली तर काय करशील? काय डोक्यावर बसवशील का तिला? नाही ना. आला मोठा अभिला जाब विचारणारा. मी बघते ना तू तुझ्या बायकोशी कसा वागतोस तो. चल चालता हो माझ्या घरातून, चालता हो माझ्या घरात. तेच बाप, तुला काय करायचं ना ते घराबाहेर करायचं. तुझ्या घरी जाऊन तुला काय करायचं ते चल.
लक्षात ठेवायचं, यानंतर या घराची पायरी चढायची नाही. पायरी चढायची जाऊ दे, या रस्त्याने जरी गेलास ना तरी डोळे बंद करून जायचं, कारण हे घर माझं आहे, इथले नियम माझे, इथे येणारी माणसं पण माझीच. येणार रे, एक दिवस येणार बघ, मी असा यशाच्या शिखरावर असेल आणि त्या दिवशी तुम्हाला मी टाचे खाली चिरडेन. वाट बघ, येणार हा दिवस. चल निघ. तुझी बायको आली होती माझ्या ऑफिसमध्ये, तिने मला सांगितलंय की ही कागाया करते, इकडचं तिकडे करते. या घरामध्ये आम्ही तिचा छळ करतो, तिला अशी वागणूक देतो, तशी वागणूक देतो, हे सगळं घरी सांगते. हे तुझ्या बायकोने सांगितलंय मला. बघतेस काय? बरोबर नाही केलं तुम्ही. आपण संकटात आहोत हे जेव्हा त्याला कळलं, त्याने एक सेकंदही विचार न करता पटकन चेक लिहून दिला होता. हो, पण काय उपयोग आम्हाला? तो चेक फाडून आलीस ना तू. तुम्ही माझ्याशी कसंही वागलात तरी चालेल, पण तुम्ही माझ्या भावाशी असं वागायला नको होतं, हात उचलायला नको होता. बरोबर नाही केलं तुम्ही, बरोबर नाही केलं. बघितलंस अविनाश, तुला तो नामर्द म्हणाला, त्याचं हिला काहीच नाही, पण तू त्याच्या कानफडीत मारलंस तर म्हणते कशी, हे तुम्ही बरोबर नाही केलं. म्हणजे तो बोलला ते सगळं बरोबर आहे. हं? मोठ्या मेवण्याचा मान ठेवायची काय पद्धत असते की नाही? एवढा कसला मा झालाय श्रीमंतीचा. काय घडवलीये मी, पण अद्दल घडवलीये त्याला. परत जर आला ना बघा, मग मी आहे तो आहे. नामर्द म्हणतो काय मला? बघू ना स्वतःच्या बायकोजवळ काय मर्दुमकी गाजवतो. आणि येऊन जाऊन सगळे माझ्या मुलीवरच येतात. तिला काय घोडे मारले यांचं माहित नाही. तिला सासरी असा त्रास झाला तर तू काय करशील म्हणे. अरे माझी पोरगी अशी दळबद्री नाहीच आहे. आणि माझ्या बहिणीचं मी बघून घेईन. त्याने त्याच्या बायकोचा विचार करावा. मला नामर्द म्हणाला ना, बघतो आता हा किती मर्द आहे ते. काय माझं नशीब खराब होतं, कुठून दुर्बुद्धी झाली मला. तेव्हाच तिच्याशी लग्न करण्यापासून अविला रोखलं असतं ना तर बरं झालं असतं. घरात काय चाललंय आपल्या? रोज काहीतरी नवीन ड्रामा असतोच. तू नको या सगळीकडे लक्ष देऊस. तुझी परीक्षा जवळ आली, तू अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर. या अशा वातावरणात मी अभ्यास करू शकतो असं तुला वाटतंय का? माझ्या कुठल्याही फ्रेंडच्या घरात असं वातावरण नसतं. कारण त्यांचे बाबा त्या मुलांच्या आईला चांगलं वागवत असणार, त्यांच्याकडे हस्बंड वाईफचं चांगलं पटत असणार. आता आपल्याच घरी बघ ना, राजन काका कधीतरी सीमा काकूला असं ट्रीट करतो. मला त्यांचं काय करायचंय? मला ना आपल्या घरात राहावंसंच वाटत नाही. त्याचं कारणही आपल्या घरातले लोक आहेत, एस्पेशली आजी आणि बाबा.
काही काय बोलतेस? बाबा तर बिचारे किती चिल असतात. ते तुझ्यासाठी, कारण तू मुलगा आहेस. आपल्या घरात ना खूप गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव, सून आणि मुलगी यांच्यातही भेदभाव, दोन सुनांनाही वेगवेगळी ट्रीटमेंट. हे सगळं ना आजीमुळे होते आणि काकूमुळे होते. त्यांना घरातलं वातावरण हॅपी असलेलं सहन होत नाही बहुतेक. पण मुख्य म्हणजे बाबांना समजायला हवं, बायकोचा रिस्पेक्ट करायला हवा. तिलाही फिलिंग्स आहेत. बाबांना काय बाहेर कमी टेन्शन नाही येत. मला मान्य आहे, त्यांना घर चालवायचं आहे, त्यांना पैशांचं टेन्शन आहे. पण अशा वेळी घरातल्या सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्यायला नको. पण नाही, ह्या घरात ना सगळे फक्त स्वतःचाच विचार करतात. असं काही नाहीये. तू किती असतोस घरात? बाबांचं सोड, तू आईचा किती रिस्पेक्ट करतोस? आता माझं काय मध्येच? विषय निघालाय म्हणून विचारते. मला ऑनेस्टली सांग, तू आईला किती समजून घ्यायचा प्रयत्न करतोस? बाबा आणि आजी तुला पैसे देतात, तुझे लाड करतात म्हणून नेहमी त्यांची बाजू घेतोस. पण ज्या आईने आपल्याला जन्म दिलाय, आपल्याला मोठं केलं, आपली सगळी आजारपणं काढली, तुला तिची किती काळजी वाटते? सांग ना, त्या दिवशी आईला बरं नव्हतं, तिला ताप आला होता, तेव्हा एकदा तरी तिला विचारलंस, आई तुला बरं वाटतंय का? तुझा ताप उतरला का? आपण आजारी असतो ना, तेव्हा आई दिवस रात्र आपल्या बाजूला असते. ए भास्कर ग, आईसारखं लेक्चर देत बसू नकोस. अरे बाबांना काय ग बोलतेस? मेन्स आर मेन्स, ते असेच असतात. आणि आईचं काय? ती एक तर मला टोचन देते, नाही तर ती रडत बसते, म्हणून मला ती आवडत नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे प्रथम. पोटचा मुलगा असून तो आईला समजू शकत नाहीस. मी बाकीच्यांकडून काय अपेक्षा करणार? पण एक दिवस तुला आईची किंमत नक्की कळेल, तुलाही आणि बाबांनाही. अहो, पाणी. कसला विचार करताय? मंदार नाही आला अजून. तिच्याकडे गेलाय ना? माहितीये मला. हो, मीच सांगितलं बाबांना. त्यांनीच विचारलं मला मगाशी मंदार कुठे गेला, मग मी सांगितलं. म्हणूनही बाबा खोटं वगैरे बोलतायत. आला मंदार आला. मंदार, काय झालंय? अनु बरी आहे ना? अनुताई जे आयुष्य जगते, त्या जगण्याला जर का बरं म्हणत असतील ना, तर ताई बरी. काही झालंय का तिकडे? अविनाश राव होते का? राव म्हणून घेण्याची सुद्धा लायकी नाही का त्या माणसाची? हाय, तुला माहितीये गेल्यानंतर मला कळलं की झालं समाधान? झालं का तुझं समाधान? आता तिकडे जाऊन स्वतःचा अपमान करून घेतलास ना. तरी मी तुला सांगितलं होतं की नको जाऊस तिकडे, नको पडूस त्या भानगडीत. पण तुला माझं कधी पटलंय? दिव्या, तू तर बोलूच नकोस हं. माझ्या ताईच्या बाबतीत कुणाचीही चूक मी खपवून घेणार नाही. त्यामुळे तू तर बोलूच नकोस. पण एका अर्थी बरंच झालं, कारण माझ्या तिथे जाण्यामुळे त्यालाही आता कळेल
की तो जर का चुकीचा वागला ना तर आपण सुद्धा गप्प बसला नाही होत. म्हणजे काय करणार आपण? रोज तिकडे जाऊन स्वतःचा अपमान करून घेणार का? तिलाच त्या तुरुंगात राहायची हौस आहे. आपण तरी काय करणार? एक्झॅक्टली आपण काहीही करू शकत नाही. आपण खूप काही करू शकतो, पण जे काही करायचंय ना ते ताईलाच करायचंय. कारण अनुताईला संसार आणि तिची माणसं जपायला आवडतं. ती याच एका आशेवर आहे की एक ना एक दिवस सगळं काही ठीक होईल. कसलं ठीक आणि कसलं काय ते. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही. त्यातला येतो थर्ड क्लास माणूस. नाहीतर काय, ह्या अशा विक्षिप्त स्वभावाच्या माणसाबरोबर कशी काय राहते रे आपली अनु. दिवसेंदिवस तिची परिस्थिती बिकट होत चालली. मुलं सुद्धा आता आयुष्याच्या अशा वळणावर आहेत ना की त्यांना सोडून ती इथे येऊ सुद्धा शकत नाही. काय होणार आहे अनुच? नकोच आहे तिकडे यायला. काय मरायची ना ती तिकडच मरू दे. रद्दी काढून का बसलेस हा? रद्दी नाहीये, आपल्या लग्नाचा अल्बम आहे. तेच ना, रद्दी. जुन्या आठवणी आहे. वाळवी लागलेल्या आठवणींचं काय लोणचं घालायचंय? तुम्ही आपल्या नात्याबद्दल असा विचार करता? अविनाश, तुम्हाला मागचं काहीच आठवत नाही? सगळंच विसरलं आहात का? एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून दिलेली वचनं, सोबत पाहिलेली स्वप्न काहीच लक्षात नाही? किती जपायचं तुम्ही मला. तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही असं म्हणायचं तू. आणि आता अश्रूंशिवाय माझा दिवसच संपत नाही. पण तुम्हाला आत्ता काही फरक पडत नाही.